नोकऱ्या त्या जात आहेत. ह्यांच्या भ्रष्टाचारामुळे जे आहेत उद्योग ते गुजरातला पाठवले जात आहेत, ह्यांच्या राजकारणामुळे जे उद्योग आहेत ते गुजरातला पाठवले जात आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर नवे उद्योग आपल्याला आणायचे असतील, नवे रोजगाराच्या संधी उपलब्ध करायचे असतील, तरी आज आपण पाहतोय कोणालाही महाराष्ट्रात यायचं नाही. आणि हे चित्र आपल्याला बदलायलाच लागेल. स्पर्धा परीक्षा आपल्याला माहिती आहे शिंदेजी, म्हणजे आपण नाही तर धनंजयजी, आपल्याला माहिती आहे आपण जे मेहनत करत आहात, आपण सगळे जे मेहनत करत आहोत स्पर्धा परीक्षेसाठी. आपल्याला माहिती आहे साईनाथ, तुम्हाला पण माहिती आहे, जे पुण्यामध्ये आंदोलन झालं मागच्या वर्षी पण झालं, या वर्षी पण झालं. फरक काय त्याच्यात? म्हणजे प्रत्येक वर्षी जर एमपीएससी साठी असेल किंवा कुठच्या दुसऱ्या स्पर्धा परीक्षा असतील ज्या सरकारी आहेत, शासनामध्ये नोकरीसाठी परीक्षा असतील, खूप मोठ्या एका ह्यांनी आयटीत येऊन मंत्री महोदय येऊन जाहीर करतात की आम्ही एवढे 1000 नोकरी आता जाहीर करत होतो, आम्ही शासनामध्ये एवढ्या लोकांना घेऊ. पोलीस भरती 17,500 पदं होती, 18 लाख इथे तरुण आले होते. कोणी डबल ग्रॅज्युएट होतं, कोणी एमकॉम होतं, कोणी बीकॉम होतं, कोणी एलएलएम केलं होतं. किती नोकऱ्या मिळाल्या? अजून पुढे काय कुठे अहवाल काहीच नाही आलं. तलाठी भरती असेल, कितीतरी नोकऱ्या असतील. प्रत्येक वर्ष यांना आंदोलन करायला लागतं. पुढे यांचं काय होतं हे कोणालाच माहिती नाही. तसंच जर आपण पाहायला गेलं तर प्रायव्हेट क्षेत्रामध्ये काही. आज जे आपण हक्कांसाठी लढत आहोत, कदाचित आरक्षणासाठी लढत आहोत, सगळे न्याय हक्कांसाठी लढत आहोत, ह्याचा पुढचा टप्पा असतो तो म्हणजे नोकऱ्या, रोजगार. पण आपलं सरकार बसले रोजगार. आणि म्हणून आपण ठरवलेलं आहे की जेव्हा आपलं सरकार येईल, आणि आत्ताच सरकार येतंय, आपलं सरकार आपण आणणारच, तुम्ही सगळे आपलं सरकार आणणार. आपल्या टॉप 3 प्रायोरिटी, कारण 1997 मध्ये टोनी ब्लेअर यानं विचारलं होतं की तुम्ही जर प्रधानमंत्री झालात तर तुमच्या टॉप 3 प्रायोरिटी काय होतील? आणि त्यांनी सांगितलं होतं पहिली प्रायोरिटी ही शिक्षण, दुसरी प्रायोरिटी ही शिक्षण आणि तिसरी प्रायोरिटी ही शिक्षण. तसं आपण करून दाखवलं आणि ते महाराष्ट्रात करू. मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आयबी आणलं, आयजीसीएसई आणलं, सीबीएसई आणलं, सगळं आणलं. ते महाराष्ट्र पब्लिक स्कूल म्हणून आणूच. पण आज आपल्या महाराष्ट्राला गरज आहे असं तुम्ही मला विचाराल तर टॉप 3 प्रायोरिटी रोजगार, 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 जॉब, जॉब, जॉब. हे आज महाराष्ट्राच्या तरुण तरुणींना अपेक्षित आहे आणि ते आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एक राजकीय स्थिरता लागते, विश्वासू माणूस त्या पदावर लागतो. तसं त्यांच्या सोबत आजूबाजूची जी लोक आहेत, जे सगळे गद्दार होते ते नशिबाने तिथे गेलेले आहेत. आज विश्वासू लोक म्हणजे आपला महाराष्ट्र आहे. पण तुम्ही ठरवायचं आहे ह्या महाराष्ट्राला कुठच्या मार्गी न्यायचं आहे. एका बाजूला ही लूट चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे. एका बाजूला आपण पाहतोय कुठे काम नाही पण भ्रष्टाचार आहे. कॉन्ट्रॅक्टर्सची मजा चालली आहे, बिल्डर्सची मजा चालली आहे. दुसऱ्या बाजूला मुंबईतून मराठी माणसाला आणि आपल्या सर्वांना मग बाहेर काढण्याचा प्रयत्न होत आहे. कोळीवाडे आता क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये घशात बिल्डरांच्या घालणार. 1080 एकर तर घातलेच आहेत, ते देखील आपलं रद्द करायचं आहे. मग हे सगळं झाल्यानंतर पुढचा टप्पा काय असतो आणि हे तुमच्याकडे येणार. कारण वरळीत काय आहे की गेल्या 5 वर्षात आपण गल्लोगल्लीत काम केलेलं. मग माझा फंड असेल, खासदार साहेबांचा फंड असेल, दोन्ही इतर आमदारांचा फंड असेल, नगरसेवक, महापौर, उपमहापौर सगळ्यांचा फंड असेल. आणि ही कामं काही लगेच एका मिनिटात 100% होऊ शकत नाहीत. आणि मी तुम्हाला खोटं सांगणार नाही कधी. उद्धव साहेबांनी मला सांगितलं आदित्य कधी खोटं बोलायचं नाही. पण हे सगळं होत असताना आपण वरळी A+ करत असताना मग बीडीटीचा प्रश्न असेल, स्लमचा प्रश्न असेल, आपल्या चाळींचा इतर प्रश्न असेल, कोळीवाड्याचा प्रश्न असेल, हायराईज सोसायटीचा प्रश्न असेल, चांगले रस्ते असतील, डिस्पेन्सरी असेल, हे सगळं होत असताना कोविडचा काळ जो आपण पाहिला होता, मी अभिमानाने तुम्हाला सांगू शकतो आणि तुम्ही देखील कोणालाही सांगू शकाल की या देशामध्ये जर पहिलं मोबाईल कोविड सेंटर कुठे उभारलं गेलं असेल आणि ते पहिलं आणि नेहमीच स्टॉपला राहिलेलं ते आपलं वरळी NCI डोमला उभं केलं होतं. एक सरकारी पैसा न वापरता CSR. मी तेव्हा काही फोन केले, इकडे तिकडे सगळ्यांनी मदत केली. आज सगळीची नेते मंडळी माझ्या बाजूला बसले, त्यांनी मदत केली. डॉक्टर लाकडावाला तेव्हा आले. आणि मग मुंबईभरातून कोणी रात्री अपरात्री फोन केलं तरी मला फोन यायचा, आदित्य आमच्याकडे बेड आता उपलब्ध होतं पण वरळीत मिळेल का? ते पाहून लगेच आपण BKC मध्ये केलं, ते पण आपण मुलुंडमध्ये केलं, ते पण आपण दहिसरमध्ये केलं. आणि मुंबईचं मॉडेल, धारावीचं मॉडेल हे जागतिक स्तरावर त्याचं कौतुक झालं. ते आपलं कोविड सेंटर हे आपल्या मुंबईत वरळीमधून सुरू झालं होतं. ह्याचा मला अभिमान आहेच. कोविडच्या वेळी, कोविडच्या नंतर, सरकार असताना, सरकार नंतर. पण आपला हा जो लढा आहे तो आपल्या संयुक्त महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आहे, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या मुंबईसाठी आहे, तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी आहे, अस्मितेसाठी. आणि अस्तित्व जेव्हा मी म्हणतो तेव्हा राजकीय अस्तित्व नाही. कारण राजकीय अस्तित्व हे मला महत्वाचं वाटत नाही. आपल्याला विचार करा, हा माझं जे वय आहे आणि जे काही घडलं आमच्यासोबत, माझ्या वडिलांसोबत जे घडलं, माझ्यासोबत जे घडलं किंवा आपल्या पक्षासोबत घडलं, कदाचित 2 वर्षापूर्वी हे सगळं सोडून निघून गेलो असतो कुठेतरी परदेशी, काहीतरी वेगळा जॉब करू शकलो असतो. जे वार माझ्यावर होत होते पुढून मागून सगळीकडून, जे वार आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांवर होत आहेत, आज देखील सूरज चव्हाण जेलमध्ये बसला बिचारा.
हे सगळं जे आहे ह्या अन्याय विरुद्ध लढायला ह्या महाराष्ट्रात मी लढणार आणि ह्यांना बाहेर पळवण्याशिवाय थांबणार नाही, ही शपथ शिवरायांच्या चरणी मी घेतलेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी घेतलेली. ही ताकद आहे आपली, ही आपली एकजुटीची ताकद आहे. कारण हे जर आपण आजमावली नाही आता, तर मग आपलं नाव हे ते बदलतील, आपली ओळख ते बदलतील, आपलं राहणं आहे ते बदलतील, आपलं जगणं आहे ते बदलतील आणि आपल्याला आवाज काढायला पुढे काही संधी मिळणार नाही. तुम्ही विचार करायचा आहे कोणाच्या बाजूने तुम्ही उभं राहणार. आता काही लोक येतील, आयुष्यात पहिल्यांदा दिसलेले लोक येतील, खूप काही गोष्टी सांगतील, कानात काहीतरी भरण्याचा प्रयत्न करतील, वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, सगळं काही आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही त्यांना विचारा, जेव्हा कोविडचं संकट आमच्यावर होतं तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी लढत होते, तुम्ही कुठे बिळात बसला होता? जेव्हा ह्या महाराष्ट्राला पुढे न्यायचं होतं तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी लढत होते, तुम्ही कुठे होतात? जेव्हा उद्धव साहेबांवर 2 शस्त्रक्रिया झाल्या होत्या तेव्हा मला उद्धव साहेबांनी महाराष्ट्राला जागतिक संधी मिळत होती, तिथे अवॉर्ड घ्यायला नाही तर काम करायला पण पाठवलं होतं, स्वतःच्या मुलाला लांब पाठवलं होतं, तुम्ही कुठे होतात? जेव्हा या महाराष्ट्रावर केंद्र सरकार अन्याय करत होतं आणि अजून देखील करत आहे, जीएसटीचा परतावा आपल्याला देत नाही, नोकऱ्या सगळ्या इथून तिथे नेतात, तेव्हा तुम्ही कुठे होतात? कोण पक्ष समोर कोण काय मला माहिती नाही, पण आपण फक्त वर्णी म्हणून नाही, फक्त मुंबई म्हणून नाही तर महाराष्ट्र म्हणून तर लढणं गरजेचं आहे, एकत्र राहणं गरजेचं आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील राजकीय कार्यकर्त्यांमध्ये, अरे तुला काय मिळालं, ह्याला काय मिळालं, कदाचित समाजामध्ये जातींमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पण हे सगळे वाद निर्माण केल्यानंतर जिंकतात ते आणि जिंकल्यानंतर जे सत्ता त्यांनी गाजवली 2 वर्ष आपल्या डोक्यावर बसून, या महाराष्ट्राला आणि तुम्हाला आम्हाला काय मिळालं आज तुम्ही विचार करा. आपल्याला सोडा, भाजपच्या कार्यकर्त्यांना काय मिळालं हे पण विचार करा, भोपळ्याशिवाय काही नाही. पण हे विचार करत असताना तुम्ही जेव्हा आता पुढचे 20 दिवस काम कराल तेव्हा लक्षात ठेवा, ही पुढचे 20 दिवस आपल्या महाराष्ट्रासाठी आहेत. पुढचे 20 दिवस, 20 नाही आता किती दिवस, सॉरी, नाहीतर 20-22, नाहीतर 20 दिवस झाले की आपण बंद करून टाकू काम मतदानाच्या. पण पुढचे दिवस तुमचं प्रत्येक मत हे महाराष्ट्रासाठी असेल. आज आपण लढत आहोत ते पुन्हा एकदा राक्षसासमोर लढत आहोत. आज आपण लढत आहोत ते आपल्या महाराष्ट्रासाठी लढत आहोत, आपल्या स्वाभिमानासाठी लढत आहोत. कदाचित तुम्हाला वाटत असेल इथे 50% महिला आलेल्या आहेत आणि महिलांची ताकद नेहमी शिवसेनेसोबत राहिलेली. कदाचित तुम्हाला वाटत असेल की 1500 रुपयावर तुमचं भागून निघणार आहे. काही लोकांना मिळतात, काही लोकांना मला वाटतं स्कीम काही ठिकाणी बंद पण झाली. नाही ते जाऊ दे, मी आज महिलांना जादू करून दाखवणार आहे. आज शेवटचा आज मुद्दा घेतो, कारण पलीकडे व्हीनसमध्ये पण जायचंय, मग अजून 2-3 बैठक आहेत. जादू करून दाखवतो. डोळे बंद करा. केले? आता तुम्ही बघा, भाजपा जी 15 लाखापर्यंत बोलत होती 10 वर्षापूर्वी, आता डोळे उघडा, किती मिळाले हातात? किती शून्य कापले? म्हणजे 10 वर्षापूर्वी जे 15 लाखापर्यंत पद्धत बोलत होते, आज 1500 द्यायला निघालेले आहेत. आणि पुढे तुम्हाला सांगतो, जर चुकून यांचं सरकार बसलं तर हे 150 रुपये 150 रुपये हातात द्यायला यांच्यात लाज काही राहणार नाही. कारण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 60 आणि 25 रुपयाचे चेक देतात. हे निर्लज्ज लोक आहेत, हे कोणाचे नाहीत, हे निर्दयी लोक आहेत. मी आज तुम्हाला सांगत आहे, महिलांना फक्त 1500 नाही तर वाढीव आपण देऊ, पण सुरक्षित महिला आपण देऊ, हे आपलं धोरण राहणार आहे. पण एका बाजूला आपल्याला वाटतं 50 रुपये टोलचे माफ, आम्हाला 1500 रुपये. हे सगळं करत असताना अदानीला 1 लाख कोटीचा फायदा होणार आहे. त्यांचा फायदा होऊ दे, मला काही त्याच्यात अडचण नाही. जगातले सर्वात मोठे श्रीमंत अजून काही लावायचं लावा, व्हा, नक्की व्हा. पण माझी मुंबई तुम्हाला लुटू देणार नाही. त्यासाठी मी लढणार म्हणजे लढणार आणि जिंकणार म्हणजे जिंकणारच. हे आपल्याला लक्षात घेऊन पुढे लढायचंय. निघताना आपल्याला फक्त एक सांगतो, जे वाद निर्माण करतील, कदाचित हे हिंदू मुस्लिम वाद देखील निर्माण करतातच. तुम्हाला भाजपचं दुटप्पीपणा हिंदुत्वातला सांगतो. आता आपली क्रिकेटची टुर्नामेंट कोणाबरोबर चालू आहे? बांगलादेश बरोबर आहे ना. 2 महिन्यापूर्वी आपल्याला काय सांगत होते होय भाजपवाले, की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय आणि ते तिथे होत आहे म्हणून आपल्याकडच्या मुस्लिम बांधवांना मारायला निघाले होते. इथे कुठेतरी दंगली निर्माण करायला निघाले होते. व्हॉट्सअप ग्रुपवर चाललं होतं, ऑल आयज ऑन बांगलादेश, ऑल आयज ऑन हिंदूज ऑन बांगलादेश. आज तुम्ही विचार करा अरविंद सावंत साहेब, जर आज आपलं सरकार किंवा काँग्रेसचं सरकार असतं केंद्रात, आणि येणार ते आणणार लवकरच,
पण बीसीसीआय पण आपल्याच कोणाच्या तरी हातात असती. जर पवार साहेब अध्यक्ष असते आणि त्याच बांगलादेशबरोबर आपण खेळलो असतो तर हेच सगळे भाजपवाले आले असते ना रस्त्यावर आंदोलन करत. हा दुटप्पीपणा आहे. त्यांचं हिंदुत्व हे राजकीय हिंदुत्व आहे, राजकारणासाठी वापरतात आणि नंतर आपल्याला फेकून देतात. हा विचार आपण सगळ्यांना करायचा आणि म्हणून आपलं हृदयात राम आणि हाताला काम हे जे धोरण आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, जात पात धर्म सगळं आपल्याला बाजूला ठेवून जर आपल्याला ओळख ही बदलायची नसेल, महाराष्ट्र म्हणून स्वाभिमानाने जगायचं असेल तर ह्या निवडणुकीत आपल्याला एकच चिन्ह त्याच्यावर मतदान करायला लागेल. आपलं चिन्ह कुठचं आहे? चिन्ह कुठचं आहे? चिन्ह कुठचं आहे? भ्रष्टाचाराविरुद्ध, लुटेविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध, मिंदेंविरुद्ध आणि जे राक्षस आपल्या समोर उभे राहिलेत त्यांची होळी करायला कुठचं चिन्ह? मशाल. आपल्याला मशालावर मतदान करायचंय कारण आपल्याला महाराष्ट्र जिंकवायचंय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. इथून पुढे काम करत असताना तुमचं प्रेम, आशीर्वाद असंच माझ्यासोबत राहू द्या आणि जेव्हा घरोघरी जाल तेव्हा आपण हेच समजा की मी तुमच्या सोबत आहे, कारण तुम्ही माझ्यासोबत सदैव असाल. धन्यवाद साहेब. धन्यवाद. तुम्ही जे करून दाखवलं ते आज सत्यात बोलून दाखवलं. आपण सगळ्यांनी एका गोष्टीची नोंद घ्या, निघू नका.